नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण हेल्थ आय डी कार्ड म्हणजे काय आणि ते कसे काढायचे याच्याबद्दल आज आपण पाहणार आहोत. तर पहा, हेल्थ आय डी कार्ड म्हणजे काय. आपण सर्वजण तपासणीसाठी वैद्यकीय तज्ज्ञांकडे जातो. तज्ज्ञ त्या संदर्भातील एक फाईल तयार करतात. त्यात आपला सर्व वैद्यकीय इतिहास असतो. हेल्थ आय डी कार्ड म्हणजे याच फाईलचे डिजिटल स्वरूप असते. या फाईलला आधार कार्डाप्रमाणे 14 आकडी युनिक आय डी असतो. या आय डीवर तुमचं सर्व आरोग्य डेटा स्क्रीनवर दिसेल. हेल्थ आय डी क्रमांक सेंट्रल सर्व्हरशी जोडलेला असतो. तर पहा पुढं, नागरिकांना आरोग्य सुविधा देणे. यामध्ये नागरिकांचा आरोग्य संबंधित संपूर्ण रेकॉर्ड राहणार आहे. तर पहा, आपण एवढे जे पॉईंट बघितले यांच्याद्वारे आपल्याला समजले असेल की हेल्थ आय डी कार्ड म्हणजे काय. तर हे हेल्थ आय डी कार्ड आपल्याला भविष्यात एकदम गरजेचे राहणार आहे. त्यासाठी तुम्ही हेल्थ आय डी कार्ड कसे काढायचे हे मी आत्ता तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला सुरू करूया. हेल्थ आय डी कार्ड काढण्यासाठी मी एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, त्यामध्ये क्लिक केल्यावर तुम्ही ह्या पेजवर येताल. तर पहा मित्रांनो, जनरेट युअर हेल्थ आय डी कार्ड. जनरेट व्हावा आधार. म्हणजे जर तुमच्याकडं तुमचा जो मोबाईल नंबर आधारशी लिंक असेल तर तुम्ही काय करू शकता, जनरेट व्हावा आधारवर क्लिक करा. जर तुमचं आधार कार्ड मोबाईलशी लिंक नसेल तर तुम्ही खालचं ऑप्शन वर क्लिक करू शकता. तर माझ्याकडे मोबाईल नंबर लिंक आहे आधारशी, तर मी जनरेट व्हावा आधार याच्यावर क्लिक करतो. तर पहा मित्रांनो, इथं तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकण्यास सांगितले आहे. आधार कार्ड नंबर टाकून पुन्हा आय ॲग्रीवर क्लिक करायचे आणि आय एम नॉट अ रोबोटवर क्लिक करायचं आणि सबमिट करून टाकायचं. तर मी आधार कार्ड टाकतो. तर मी आधार कार्ड टाकलेलं आहे, आधार कार्ड नंबर, त्यानंतर आय ॲग्री, आय एम नॉट रोबोट आणि सबमिट. पुढं पहा, आपले जे आधार कार्डशी रिलेटेड जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक OTP आलेला आहे, तो मी टाकून घेतो. तर पहा, OTP टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर माझे असे पहिले सबमिशन झालेले आहे. त्यानंतर मी मोबाईल नंबर जो आपल्या रेग्युलर वापरण्यात असा मोबाईल नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. तर मी मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करा. त्यानंतर OTP येईन, OTP टाकायचा आहे. OTP टाकलेला आहे, सबमिट. तर इथे पाहू शकता तुम्ही माझं पूर्ण डिटेल इथे आलेली आहे. तर याच्यानंतर खाली आपला जो युनिक आय डी हेल्थ आय डी तयार करण्यासाठी PHR ॲड्रेस तयार करायचा आहे. म्हणजेच आपला युजर नेम इथे तयार करायचा आहे. युजर नेममध्ये तुम्ही तुमचं नावसुद्धा आणि नंतर तुमची थोडी माहितीसुद्धा टाकू शकता, तर आपल्या मनावर. तर पहा मित्रांनो, याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला PHR ॲड्रेस हा तयार करायचा, म्हणजेच आपला युजर नेम तयार करायचा आहे. त्यानंतर ईमेल ID टाकायचा, आपल्याला टाकायचा असेल तर टाकायचा, नाहीतर सोडून द्या. त्यानंतर खाली ऑटोमॅटिक आपली स्टेट आणि डिस्ट्रिक्ट, इथे आपला ॲड्रेस, हे सर्व आपल्याला माहिती मिळेल. त्यानंतर सबमिट. तर पहा मित्रांनो, आपले अशा प्रकारे 2 मिनिटात आपलं हेल्थ आय डी कार्ड हे तयार झालेलं आहे. इथे तुम्ही या बटनावर क्लिक करून डाउनलोडही करू शकता.
तर पहा, अशाच प्रकारे आपला हेल्थ आय डी कार्ड हे तयार झालेलं आहे. आपल्याला हे हेल्थ आय डी कार्ड आपल्याला भविष्यात खूप गरजेचे राहणार आहे. त्यासाठी तुम्ही हेल्थ आय डी कार्ड हे लवकरात लवकर काढून घ्या. तर याच्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन माहितीसोबत भेटूया. तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रालाही ही माहिती शेअर करा. धन्यवाद.